नमस्कार मित्रांनो, मेमरी बाईटमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहस्त्र स्वागत आहे. आपण पाहत आहोत एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचे काही नोट्स, काही क्वेश्चन्स, काही टॉपिक्स जे की आपण थोडक्यात पाहत आहोत. त्याच्यापैकी पार्ट 1 आणि पार्ट 2 अपलोड केला गेला आहे. हा पार्ट 3 आहे. त्याच्यापैकी आपला पहिला क्वेश्चन्स आहे, फायनान्शियल व्हिएबिलिटी, टेक्निकल फिजिबिलिटी अँड मार्केट फिजिबिलिटी काय असतं? फायनान्शियल व्हिएबिलिटी काय? की फायनान्शियल म्हणजेच कॉस्ट, आपली जी कॉस्ट आहे ती कॉस्ट बघणं, प्रोजेक्टची कॉस्ट, रिमेनिंग जे प्रॉफिट आहे तो प्रॉफिट बघणं. त्याचे महत्त्व काय आहेत की इन्श्युअर प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट होईल का, इन्कम होईल का, प्रॉफिट्स होईल का हे बघणं. नंतर सपोर्ट इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स म्हणजे जे पण काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना चांगल्या प्रकारे डिसाईड करू देणं, त्यांना डिसाईड टू फंड्स इन्व्हेस्टर अँड इन्स्टिट्यूशन्स फ्रॉम. ठीक आहे. नंतर प्रिव्हेंट्स फायनान्शियल लॉसेस म्हणजे जे पण जे लॉसेस होणार आहेत आपले फायनान्शियल त्यांना आधीच समजून आधीच त्यांना अवॉइड करून घेणं, त्याच्यावर सोल्युशन काढून घेणं. नंतर हेल्प इन रिसोर्स अलोकेशन म्हणजेच जे पण काही रिसोर्स आहेत आपले ते ऑप्टिमल यूज ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस म्हणजे कमीत कमी यूज करायचा. नंतर फॅसिलिटी म्हणजे म्हणजेच आपलं जो बजेट आहे तो बजेटचं चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करून घेणं, कॅश कुठून येते, कशी येते, केव्हा येते आणि कसं त्याचा यूज करायचा हे सगळं बघणं त्याच्यामध्ये येत असतं. नंतर टेक्निकल फिजिबिलिटी म्हणजेच जे पण आपल्याकडे टेक्निकल रिसोर्सेस अवेलेबल आहेत जसं की स्किल्स, टूल्स, इन्फ्रास्ट्रक्चर असे जे पण रिसोर्सेस आहेत त्यांना चांगल्या प्रकारे युटिलाइज करणं. नंतर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो त्याचे महत्त्व काय काय की त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो इन्श्युअर्स अवेलेबिलिटी अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच जे पण काही जे पण काही अवेलेबल आपल्याकडे टेक्नॉलॉजीज आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत का ते बघणं. नंतर रिड्यूस टेक्नॉलॉजी रिस्क जे पण टेक्निकल्स रिस्क आहेत ते आधीच समजून त्यांना अवॉइड करणं, त्यांच्यावर सोल्युशन काढून घेणं. नंतर चेक स्किल्स, एक्सपर्टीज रिक्वायरमेंट्स म्हणजे आपल्याकडे जे पण स्टाफ्स आहेत, एम्प्लॉईज आहेत त्यांचं स्किल चेक करणं, त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज चेक करणं. नंतर कंट्रोल टाईम कॉस्ट म्हणजे जे पण म्हणजे सुटेबल कम्प्युटर, सुटेबल टेक्नॉलॉजीज आपल्याकडे घेणं, कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी, अनसुटेबल टेक्नॉलॉजी घ्यायची नाही असं त्याचं महत्त्व आहे. नंतर सपोर्ट इनसफिशियंट सिस्टम डिझाईन म्हणजे जे पण सिस्टम डिझाईन आहे ती म्हणजे सफिशियंटच घ्यायची, जी की आपल्यासाठी रिलायबल असेल, जी की आपल्यासाठी परफॉर्मन्स चांगली देईल आणि स्केलेबल चांगली असेल अशीच घ्यायची. नंतर मार्केट फिजिबिलिटी म्हणजेच जे पण मार्केटमध्ये ॲक्सेप्टन्स आहे आपल्या प्रोडक्टबद्दल, जे पण सेल्सचं पोटेन्शियल आहे इन द मार्केट ते सगळं बघणं. नंतर मार्केटमध्ये प्रमोशन कसं होईल ते सगळं बघणं. त्याचं महत्त्व काय काय आहेत की आयडेंटिफाय मार्केट डिमांड, मार्केटची डिमांड ओळखणं, ॲक्सेस टार्गेट कस्टमर जे पण कस्टमर्स आहेत ते कस्टमरला ओळखणं आणि त्या कस्टमरला आपला प्रोडक्ट विकणं. हेल्प इन प्रायसिंग डिसिजन आपली प्राईस ही चांगली प्रॉफिटेबल डिसाईड करायची आणि कॉम्पिटिटर्सला कम्पेअर करून डिसाईड करायची. नंतर रिड्यूस मार्केट रिस्क जे पण मार्केटमध्ये रिस्क आहेत ते रिस्क रिड्यूस कसे होईल, कारण आपण जर जिथं डिमांड नाही तिथं विकलं, जिथं कॉम्पिटिशन आहे तिथं विकायला गेलो तर आपले जे रिस्क ते वाढतं, म्हणून ते थोडंसं अवॉइडच करायचं. सपोर्ट सेल्स फॉरकास्टिंग जे पण आपण म्हटलं आहे की नाही आपले इतके सेल्स व्हायलाच पाहिजे, जितकं आपल्या इतके रेव्हेन्यू व्हायला पाहिजे ते हे चांगलं मार्केट फिजिबिलिटी स्टडीमध्ये ते सपोर्ट करतं. नंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे प्रिपेरिंग प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच जो पण आपला प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो कसा बनवायचा. पहिले रिपोर्ट काय असतं, रिपोर्ट एक सिस्टमॅटिक डॉक्युमेंट आहे जे की प्रोजेक्टचं डिटेल असतं आणि प्लॅनिंग ऑफ द प्रोजेक्ट तिथं लिहिलं असतं. त्याच्यापैकी स्टेप्स काय काय त्याचे स्टेप्स आपण पाहून घेऊ की प्रोजेक्ट आयडिया आपण पहिले सिलेक्ट करायचा. नंतर मार्केट प्रिलिमिनरी ॲनालिसिस म्हणजे मार्केटचं ॲनालिसिस करायचं, टेक्निकल फायनान्शियल रिस्क ॲनालिसिस करायचं. नंतर मार्केट फिजिबिलिटी म्हणजे आपण चेक करायचं की मार्केटची डिमांड काय आहे, मार्केट कॉम्पिटिशन काय आहे, प्राइसिंग किती आहे, सेल्स किती आहे. टेक्निकल फिजिबिलिटीमध्ये आपण हे 3 पॉईंट बघितले आधी, बघितले. टेक्निकल फिजिबिलिटी म्हणजे टेक्निकल, लोकेशन, मशिनरी, मटेरियल्स, मॅनपॉवर, प्रोडक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर, स्किल्स हे सगळं टूल्स हे सगळं बघणं. नंतर फायनान्शियल ॲनालिसिसमध्ये आपली प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे, सोर्स ऑफ फायनान्स कुठून येतो आहे, ऑपरेशन कॉस्ट किती, प्रॉफिट किती होते हे सगळं फायनान्शियल ॲनालिसिसमध्ये बघणं, लिहिणं, रिपोर्ट तयार करणं. लीगल आणि ऑर्गनायझेशन ॲस्पेक्ट म्हणजे लॉस, लायसन्स, रजिस्ट्रेशन हे सगळं तिथं बघणं. रिस्क ॲनालिसिसमध्ये मार्केट रिस्क किती आहे, टेक्निकल रिस्क किती आहे, फायनान्शियल रिस्क किती आहे, ऑपरेशनल रिस्क, सोल्युशन रिस्क त्याच्यावर सगळं सोल्युशन्स काढणं आणि त्याला अवॉइड करणं. नंतर प्रिपरेशन ऑफ फायनल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे जे पण आपण हे सगळं बघितलं, हे सगळं आपण बघितलं
ते बघितलेलं आपण एक प्रिपेअर करायचं आणि फायनल प्रोजेक्टमध्ये त्याला लिहायचं, त्याचं कन्क्लुजन काढायचं, एक सिस्टमॅटिक फॉर्मॅट तयार करायचा, त्याची समरी बनवायची, ऑब्जेक्टिव्ह बनवायचे आणि सगळं स्टेटमेंट बनवायचं. असं ते रिपोर्ट बनवताना करायचे स्टेप्स आहेत. नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला बिझनेस इक्युबेशन सेंटर BIC. म्हणजेच काय असतं हे की एक प्रकारचं सेंटर आहे जिथं सपोर्ट करतं एंटरप्रेनरला, प्रोव्हाइड करतं, काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करतं, गायडन्स प्रोव्हाइड करतं आणि फॅसिलिटीज रिसोर्सेस ते आपल्याला प्रोव्हाइड करत असतं एंटरप्रेनरला. नंतर रोल्स ऑफ BIC म्हणजे BIC हेच बिझनेस इक्युबेशन सेंटर. त्याचे रोल्स काय आहेत की स्टार्टअपला हेल्प करतं, गायडन्स करतं, इन्फ्रास्ट्रक्चर देतं त्यांना, नंतर ट्रेनिंग देतं आणि फंडिंग ते पैसे देत असतं. नंतर त्याचे कीज काय काय आहेत की इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं बिल्ड होतं, नंतर इनोव्हेशनला चांगलं प्रमोट करतं ते, नंतर मेंटरिंग म्हणजे गाईड करत असतं, रिस्क बघत असतं, ते रिस्क ॲनालिसिस करत असतं आणि एखाद्या एंटरप्रेनरचं रिस्क ते रिड्यूस करत असतं आणि सपोर्ट फॉर स्मॉल अँड स्टार्टअप ग्रोथला ते सपोर्ट करत असतं. नंतर इम्पॅक्ट काय आहे त्याच्यावाले इम्पॅक्ट बघू शकतो आपण. इम्पॅक्ट काय आहे की स्टार्टअप टू ग्रो, म्हणजे जे पण काही स्टार्टअप आहे त्यांना ग्रो करण्यासाठी ते मदत करतं. नंतर प्रमोट एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटला ते प्रमोट करतं, इनोव्हेशनला प्रमोट करतं, सेल्फ एम्प्लॉयमेंटला प्रमोट करतं, क्रिएट जॉब अपॉर्च्युनिटीज म्हणजे जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत त्यांना ते क्रिएट करतं आणि लोकांना ते एन्करेज करत असतो. नंतर नेक्स्ट पॉईंट आपला स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणजे SSI म्हणजे ते एक प्रकारचं मेथड आपण एक प्रकारचं त्याला म्हणू शकतो की एक इंडस्ट्रीज आहे ती स्मॉल स्केल इंडस्ट्री, म्हणजे जिथं लहान इंडस्ट्रीज बिल्ड होत असतात, क्रिएट होत असतात. जसं की लिमिटेड म्हणजे एकदम कमी कॅपिटलमध्ये, कमी रिसोर्सेसमध्ये, कमी लहान इंडस्ट्री असते, मॅनपॉवर कमी असतो, याच्यामध्ये ते कमीत कमी याच्यात ते छोटासा बिझनेस यांचा असतो. जसं की रुरलमध्ये, सेमी अर्बन एरियाजमध्ये तो बिझनेस असत असतो, लोअर लेवलमध्ये असतो तो आणि ते इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये ते रूरल ती चांगली मदत करत असतो. नंतर त्याचे रोल्स काय आहेत की एम्प्लॉयमेंट जनरेट गोष्ट आहे, एम्प्लॉयमेंट जनरेट करून देते. बॅलन्स रिजनल म्हणजे जे पण काही स्मॉल टाउन्स आहे, विलेजेस आहेत त्याच्यामध्ये स्प्रेड होतं ते, आणि स्प्रेड झाल्यामुळे मायग्रेशन जे ते रिड्यूस होत असतं. नंतर कन्ट्रीब्युशन टू इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजे जे पण आपली प्रोडक्शन आहे इंडियाची त्याच्यामध्ये कंट्रीब्यूट करतं, टोटल आउटपुटमध्ये ते कंट्रीब्यूट करतं. ते प्रमोशन ऑफ एंटरप्रेनर्स म्हणजे एन्करेज करतं फॉर एंटरप्रेनरशिप. नंतर एक्सपोर्ट प्रमोशन म्हणजेच जे पण एक्सपोर्ट होतं आहे ते एक्सपोर्टला ते प्रमोट करतं की आपल्या देशाचा प्रोडक्ट बाहेरच्या देशात जायला पाहिजे, याला एक्सपोर्ट म्हणत असतात. नंतर आहे आपला शेवटचा पॉईंट आता या पार्टचा की SIDBI आणि IDC आणि MIDC काय असतं ते. याचा SIDBIचा फुल फॉर्म पाहून घेऊ की स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. म्हणजे जे पण लहान बिझनेसेस आहेत त्यांच्यासाठी बँक येते, त्यांच्यासाठी एक प्रकारची बँक आहे जी की प्रोव्हाइड करून देते लोन्स आणि लीड करते MSME. आपण बघितलं मायक्रो स्केल आणि मीडियम एंटरप्राइज असं त्याचा अर्थ आहे. सपोर्ट करतं त्याला स्टार्टअप्सला आणि इझी ॲक्सेस टू फायनान्स म्हणजे जे पण पैसे आहेत त्यांना ते चांगले ॲक्सेस देत असतं, सुटेबल ग्रोथ देत असतं. नंतर DIC याचेवाले रोल्स पण पाहून घेऊ, किती लोन्स प्रोव्हाइड करतात आपण ते पाहिलंच. त्याचा इम्पॅक्ट काय आहे की इझी टू ॲक्सेस फायनान्स, सुटेबल ग्रोथ. नंतर DICचा फुल फॉर्म काय आहे की डिस्टिंक्ट इंडस्ट्री सेंटर. त्याचा रोल काय आहे की सिंगल विंडो रजिस्ट्रेशन म्हणजे एकाच विंडोमध्ये एकाच वेबसाईटवर सगळं रजिस्ट्रेशन होऊन जातं, स्कीम्स होऊन जातात, असिस्ट होऊन जातं, रिपोर्ट होऊन जातो आणि काय करतं ते प्रमोट करतं कशाला ग्रासरूट लेवलला जे पण खालच्या लेवलचे जे बिझनेस आहेत त्यांना ते प्रमोट करत असतं. नंतर MIDC म्हणजेच आपलं महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पण बिझनेस किंवा लहान छोटे मोठे जे पण इंडस्ट्रीज आहेत त्यांना ते प्रमोट करतं आणि जसं काही डेव्हलप करत असतं इंडस्ट्रियल इन्स्टेटला, पार्क्सला, वॉटर सप्लाय देत असतं, इलेक्ट्रिसिटी देत असतं, रोड देत असतं, इन्व्हेस्टमेंट ग्रोथ देत असतं, स्मॉल मीडियम लार्ज बिझनेसला, इंडस्ट्रीला ते सपोर्ट करत असतं. नंतर एम्प्लॉयमेंट प्रमोट करतं आणि त्याचे इम्पॅक्ट काय आहे की MIDC हॅज प्लेड अ की रोल इन मेकिंग महाराष्ट्र
वन ऑफ द लिडिंग इंडस्ट्रियल स्टेट इन द इंडिया असा तिचा अर्थ आहे. म्हणजे पूर्ण भारतात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे आपल्या इंडस्ट्री डेव्हलप करण्यामध्ये, भारताची इंडस्ट्री डेव्हलप करण्यामध्ये. याचा तिचा असा अर्थ आपल्याला समजतो. इथं आपण थांबू आणि पुढच्या पार्टमध्ये आपण पार्ट 4 पाहू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इथे आपण थांबू. धन्यवाद.